तर आज आपण इयत्ता 10वीचा फॉर्मॅट पाहणार आहोत इंग्रजीचा. या इंग्रजीमध्ये एकूण जो प्रश्न असणार आहेत त्या प्रश्न आणि टोटल ॲक्टिव्हिटी शीट्स आपण बघणार आहोत. यामध्ये लँग्वेज स्टडी चा जो टॉपिक असणार आहे, म्हणजे आपल्याला हे मुद्दे आले पाहिजेत हा लँग्वेज स्टडीचा भाग, आणि ग्रामर एवढंच मुद्दे येणं अपेक्षित आहे. मुख्याध्यापक संघ जी मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षा घेते त्यांनी हाच येणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये पहिला असेल कंप्लीट द वर्ड्स, त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर, त्यानंतर पंच्युएशन, मेक अ गिवन वर्ड, रिलेटेड वर्ड्स, टेन्स, ॲड अ क्वेश्चन टॅग, एबल टू, अनएबल टू, मेक एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, चेंज द व्हॉइस, अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह और निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह, फॉर्मेशन ऑफ WH क्वेश्चन, फिगर ऑफ स्पीचमध्ये ॲपॉस्ट्रोफ, अलिट्रेशन, मॅटाफर, इन्व्हर्जन अँड रिपिटेशन्स हे असतील इन्फिनिटिव्ह अँड जिरंड्स, पार्ट्स ऑफ स्पीच. आणि रायटिंग स्किलमध्ये जर असेल तर असेल लेटर रायटिंग, त्यामध्ये दोन ऑप्शन असतील, एक फॉर्मल असेल आणि दुसरं इनफॉर्मल असेल. म्हणजे इथं दोन ऑप्शन्स असतील. डायलॉग रायटिंगमध्ये आपल्याला ए असेल जंबल सेंटेन्सचा, बी असेल आपल्याला क्वेश्चन आन्सर्स द्यायचे आहेत, आणि सी असेल 3 मिनिंगफुल एक्सचेंज आपल्याला करायचे आहेत. 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस आपल्याला त्याच्यामध्ये करायचे आहेत. ड्राफ्टिंग स्पीच पण येईल, पण तो आपण ऑप्शनमध्ये ठेवलेला आहे, त्यामुळे तो लिहायची काही गरज आपल्याला राहणार नाही. कंप्लीट द वर्ड्स, अल्फाबेटिकल ऑर्डर हे सगळं येईल. पंच्युएशनसुद्धा कंपल्सरी येणार आहे. जनरली वर्गात आपण हा ऑप्शनमध्ये ठेवतो, परंतु पंच्युएशन्स करताना लक्षात ठेवायचं की सुरुवातीचं अक्षर कॅपिटल काढायचं आहे. आय हे सर्वनाम म्हणून जर आलं तर ते नेहमी कॅपिटलमध्ये येतं. एखादं कोणी वाक्य जर बोललं असेल, समजा राजू सेज आय एम हॅपी, असं जर वाक्य असेल फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला चुका दुरुस्त करत असताना लगेच लक्षात आलं पाहिजे की राजूचं पहिलं अक्षर आर कॅपिटल ऑलरेडी आहेच आहे तिथं. परत इथं कॉमा करायचा आहे, इथं इन्व्हर्टेड कॉमा करायचा आहे, इथं इन्व्हर्टेड कॉमा करायचा आहे, कारण का ते वाक्य बोललेलं आहे. साधं वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून फुल स्टॉप करायचा आहे, आणि आय हे कॅपिटल असेल तर ते स्मॉल असेल तर कॅपिटलमध्ये घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं पंच्युएट सेंटेन्स करायचे आहेत. अवघड भाग नसणार आहे त्याचा. क्वेश्चन टॅग एबल टू, हा एबल टूमध्ये लक्षात घ्यायचं आहे की कॅन वापरलं असेल तर ॲम इज आर ही ऑक्झिलरी वापरायचीच आहे, आणि जर कुड वापरलं असेल तर याच्यामध्ये वॉज आणि वॅर हे वापरायचंच आहे ऑक्झिलरी. बऱ्याच वेळेस फक्त आपण एबल टू वापरतो, अनेबल टू कांट असेल किंवा कुडंट असेल तर, म्हणजे थोडक्यात नकार असेल तर अनेबल टू वापरतो. परंतु एबल टू वापरतो, अनेबल टू वापरतो, परंतु ऑक्झिलरी वापरायचं आपण राहून जातो. एबल टू अनेबल टू आल्यानंतर ऑक्झिलरी वापरलेली आहे का हे मात्र जरा कन्फर्मली पाहायचं. बऱ्याच वेळेस अलिट्रेशन हा साऊंड कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये रिपीट झालेला असतो. आपण अलिट्रेशन लिहू शकतो. अक्षर रिपीट झालं, शब्द रिपीट झाला तर रिपीटेशन होईल. अक्षर रिपीट झालं, अक्षर म्हणण्याच्या ऐवजी खरं तर साऊंड असतो, तो साऊंड रिपीट झाला तर अलिट्रेशन असतं. ॲपॉस्ट्रोफ म्हणजे जे ॲबस्ट्रॅक्ट थिंग आहे ते त्याच्यामध्ये दिलेली असते. 1.1 मध्ये ॲबस्ट्रॅक्ट थिंग आहे, त्याला ॲपॉस्ट्रोफ येऊ शकतं. मॅटाफर तुलना केलेली असते. इन्व्हर्जन सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना मांडलेली नसते, कसंही रचना मांडलेली असते. 1.3चा त्याच्यामध्ये येऊ शकतो. इन्फिनिटिव्ह म्हणल्यानंतर टू गो, टू रन, टू प्लेस, टू रन अशा असतील. आणि समजा टू नसेल तर कॅन प्ले, कॅन से अशा पद्धतीने पण इन्फिनिटिव्ह असतील. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता पाहिजेत. त्यानंतर फॉर्मॅट कसं असेल हे झालं आपण हे घेतलेलं, पण याचा हा फर्स्ट सेमिस्टरचा फर्स्ट हे झाला. आता ॲक्च्युली पेपर कसा येणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा पेपर असेल 40 मार्काचा. त्यामुळे 40 मार्काच्या पेपरला आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यास करावा लागेल. पहिला प्रश्न 5 मार्काचा आहे, आणि आपण जर इथं पाहिलं तर 5च्या 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. कंप्लीट द वर्ड्स असेल, अल्फाबेटिकल ऑर्डर असेल, मेक अ गिव्हन वर्ड असेल, पंच्युएट द सेंटेन्स असेल, आणि रिलेटेड वर्ड्स असतील. हा प्रत्येकी 1 मार्काचा असेल. असे 5 मार्काचे प्रश्न झाले. हा 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 मार्काचं. इथं बी प्रश्न असेल. बी प्रश्न असल्यानंतर फ्रेजपासून वाक्य तयार करायचं आहे किंवा क्लॉज ॲड करायचं आहे, आणि इथं शब्दापासून प्रिफिक्स किंवा सफिक्स करायचं आहे.
फॉर एक्झाम्पल लाईक असेल तर त्याचं काय होणार आहे, डिसलाईक होणार आहे. हॅपी असेल तर काय होणार आहे, त्याचं अनहॅपी होणार आहे. किंवा लाईक असेल तर लाईकली पण करू शकतो. सफिक्स किंवा प्रिफिक्स आपल्याला जोडायचा आहे. त्यानंतर जर आपण पुढं पाहिलं तर आपल्याला पॅसेज दिला जाईल आणि हा पॅसेज आपल्याला सोडवायचा आहे. तो असेल 10 मार्कासाठी. इथं पाहू शकता A1 2 मार्क, A2 2 मार्क, A3 2 मार्क, A4 2 मार्क, A5 2 मार्क. ग्रामरशी रिलेटेड असेल, व्होकॅब्युलरीचे रिलेटेड असेल आणि हे दोन्ही उत्तर तर शोधून लिहायचे. आणि हे मनानं लिहायचं आहे. मनानं लिहित असताना पूर्ण वाक्यानं उत्तर द्यायचं. यस नो टाईप असेल तर यस म्हणायचं आणि परत पूर्ण लिहायचं. डू यू लाईक बुक्स? येस. आय लाईक बुक असं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. नो असेल तर नो. आय डोंट लाईक बुक असं उत्तर आपल्याला डोंट लाईक बुक असं उत्तर आपल्याला लिहावं लागणार आहे. आणि तरच आपल्याला मार्क पडणार आहेत. फक्त यस आणि नो मध्ये उत्तर लिहून जमणार नाही. त्यानंतर पोएम असेल क्वेश्चन 3. पोएममध्ये सुद्धा A1 हा 2 मार्काला, A2 हा 2 मार्काला आणि हा रायमिंग वर्ड्स, फिगर ऑफ स्पीच हा 1 मार्काला. असं 5 मार्कासाठी हा क्वेश्चन असेल. त्यानंतर पुढचं असेल, आता हा जनरली क्वेश्चन नंबर 4 हा पॅसेज असतो, परंतु इथं आपल्याला फक्त एक चौकोनात अशी माहिती दिलेली असेल आणि त्या माहितीचं आपल्याला समरी रायटिंग करायचं. समरी रायटिंग करत असताना टायटल हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, फक्त टायटल हे 1 मार्कासाठी आहे. राहिलेले मात्र मग बघा 2 आणि 2च राहिले. ते 2 मुद्द्यांचा उपयोग आणि बाकी ग्रामर रिलेटेड असतं. लेटर रायटिंगमध्ये मग सांगितल्याप्रमाणे फॉर्मल लेटर पण येणार, इन्फॉर्मल लेटर पण येणार. फॉर्मल लेटरमध्ये आपला पत्ता लिहायचा व्यवस्थित, त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. तारीख लिहायची आहे, त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. टू लिहायचं आहे, त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. परत असेल सब्जेक्ट, त्यानंतर एक ओळ सोडायची. आणि इथं असेल रिस्पेक्टेड सर, मॅडम आणि विथ रेफरन्स टू करायचं. आणि इकडे शेवटी योर्स फेथफुली आणि कॉमा असेल आणि इथं आपलं नाव लिहायचं आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला दिला आहे त्या पद्धतीने लिहायचा आहे. आणि डायलॉग रायटिंगमध्ये मात्र 3 प्रश्न, A असेल, B असेल, C असेल मग सांगितल्याप्रमाणे. ट्रान्सलेशनमध्ये हा लेटर रायटिंग असेल 5 मार्काला, डायलॉग रायटिंग असेल 5 मार्काला. म्हणजे असे रायटिंग स्किल हे 10 मार्कासाठी असेल. आणि जे ट्रान्सलेशन असेल ते 3 मार्काला. 3 मार्कामध्ये शब्द असेल 1 मार्काला, वाक्य असेल 1 मार्काला, इडियम्स आणि प्रोव्हर्ब्स. इडियम्स आणि प्रोव्हर्ब्स मी तुम्हाला लिहिण्यासाठी सांगितले होते, ते त्यातीलच येतील. दुसरे करण्याची काही गरज नाही आहे. जे 7वीच्या पुस्तकातील आहेत तेच आपल्याला येतील. असे टोटल जर आपण पाहिले तर हे सगळे मिळून हा सगळा 40 मार्काचा पेपर होतो. आणि ह्या 40 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क पडत नसतात. जनरली 30 ते 35 दरम्यान जे मार्क असतात ते सगळ्यात सुंदर आणि चांगले मार्क आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे इथपर्यंत मिळवण्यासाठी प्रयत्न करा. बेस्ट ऑफ लक.